बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये रुचिता जामदार यांची वुमेन्स कार्ड खेळायचा प्रयत्न केलेला आहे फेल. राकेश बापटला करणार होत्या बदनाम, पण दिव्या शिंदे आणि दीपाली सय्यदनी चालीवर फेरलेलं आहे पाणी. तर मित्रांनो, नेमकी दिव्या आणि दीपालीनी रुचिता जामदारच्या कोणत्या प्लॅनिंगवर पाणी फेरलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसच्या घरामध्ये सध्याला बीबी पापड फॅक्टरी हा टास्क चालू आहे आणि हा टास्क झाल्यानंतर मित्रांनो, तन्वी आणि रुचिता जे की एक बंधनात गुंडाळलेले असतात, तर त्या दोघी गप्पा मारत असतात. त्यावेळी तन्वी सांगते की ज्यावेळी टास्क चालू होता त्यावेळी तू राकेश दादाला सारखा सारखा हात लावत होती. त्यावर मित्रांनो, रुचिता ही खूप चिडते आणि तन्वीला बोलते की हे तुला कुणी सांगितलं. त्यावर मित्रांनो, तन्वी ही दीपालीचं नाव सांगते आणि त्यानंतर दीपाली आणि रुचिता मध्ये खूप घमासान युद्ध म्हणजे जोरजोरात भांडण सुरू होतं. त्यावर मित्रांनो, दीपाली बोलते की मी तुझं कोणतंच कॅरेक्टर काढलं नाही आणि मी असं बोललेलेच नाहीये की तू राकेशला हात लावला. त्यावर मित्रांनो, रुचिता बोलत असते की तुझं हे बोलायची हिंमत कस काय झाली, तू इतकी वयस्कर आहेस, इतकी एल्डर आहेस आणि मुलगीच आहेस ना, तर तुला कळत नाही का की एक मुलीनी दुसऱ्या मुलीची रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. त्यावर मित्रांनो, त्यानंतर रुचिता असं एक स्टेटमेंट देते. त्यावर दीपाली आणि आत किचन मध्ये काम करत असलेली दिव्या शिंदे हे इतके भडकतात आणि रुचितावर धावूनच जातात. त्यावर मित्रांनो, रुचिता काय असं बोलली की मी नाही तर राकेशच टास्कच्या दौऱ्यान मला हात लावायचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मित्रांनो, ज्या या दोघींचं डोकं सरकलेलं आहे ते बघण्यासारखं आहे आणि दीपाली सय्यद आणि दिव्या शिंदे हे डायरेक्टली रुचिता समोर जातात आणि त्यांना म्हणतात की राकेश दादा असा नाहीये आणि त्याला बदनाम करायचा तू अजिबात प्रयत्न करू नको. त्यावर मित्रांनो, रुचिता ही बोलायचा प्रयत्न करत असते, पण दिव्या आणि दीपालीच्या रागासमोर तिचं काही चालत नाही आणि ती डायरेक्टली तिथं शांत होते. त्यानंतर मित्रांनो, हा जो किस्सा असतो तो दिव्या ही राकेशला सांगते आणि राकेश पण खूप भडकतो आणि राकेश बोलतो मी कधीच कोणत्या मुलीला डिसरिस्पेक्टफुली वागवलेलं नाहीये आणि असा प्रयत्न मी कधी करू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की राकेशनी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि दीपाली आणि दिव्यानी जी राकेशची साईड घेतलेली आहे, त्यानंतर फॅन्स हे रुचिताला सपोर्ट करतील की बदनाम करतील? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.